बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर आता ताबडतोब शिवसैनिकांनो सबस्क्राईब जरूर करावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या सारा माहितीपट, साऱ्या बातम्या मला तुम्हा सर्वांपर्यंत, उभ्या महाराष्ट्रापर्यंत आहे अशा पोहोचविता येतात. त्यासाठी तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करावं, ही सर्वांना नम्र विनंती. शिवसैनिकांनो, लक्षात घ्या, काल ज्या वेळेस शिंदे टोळीची दुसरी यादी जाहीर झाली आणि माझं लक्ष पालघरच्या जागेवर गेलं. पालघर, राजेंद्र गावित. मी पुन्हा वाचलं, पालघर, राजेंद्र गावित. आणि का कुणास ठाऊक शिवसैनिकांनो एकच शब्द ओठांवर आला, कर्माचं फळ. नियतीने घेतलेला हा बदला, नियतीने घेतलेला हा बदला. श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट झाला, राजेंद्र गावितांचं नाव आलं. आता राजेंद्र गावित म्हटलं तर नशीब हा एकमेव शब्द तोंडावर येतो. नशीब, इथे लिहिलेलं नशीब. जिथेही जातात तिथे त्यांना उमेदवारी मिळते. राजेंद्र गावित म्हणजे काँग्रेस असो, भाजपा असो, शिंदे गट असो, सगळ्यांकडनं उमेदवारी मिळालेली आहे. आता राजेंद्र गावितांच्या नशिबावर मी आजचा हा व्हिडिओ खर्ची घालणार नाहीये. माझा विषय आहे श्रीनिवास वनगा. खरं तर श्रीनिवास वनगांवर अख्खा हा एपिसोड करण्याइतपत श्रीनिवास वनगा मोठे नाही. पण ज्यावेळेस नशिबाचा फेरा, शिवसेनेची गद्दारी आणि शिवसेनेची गद्दारी करणाऱ्यांमध्ये वनगांसारखी कृतघ्न माणसं पुढे असतात, त्यावेळेस मात्र व्हिडिओ करणं हे मला भाग आहे, हे मला क्रमप्राप्त वाटतं. दोन गद्दारांचा कार्यक्रम स्वतः नियतीनेच वाजवलेला आहे. दोन गद्दार. सगळ्यात पहिला सदा सरवणकर, 50 खोके एकदम ओके. त्यानंतर दुसरे श्रीनिवास वनगा. एकांना तिकीट दिलंय पण ते मिळणार नाहीये आणि एकांना दिलेलंच नाहीये. आता श्रीनिवास वनगांवर येऊया. आता बऱ्याच शिवसैनिकांना वाटतं, मी ज्यावेळेस सदा सरवणकरांचं नाव घेतो, बरेच शिवसैनिकांचं मत असं असतं किंवा सर्वांचं, इतर सर्वांचं मत असं असतं, आपल्याला वरळीत पाठिंबा दिला होता, आपल्याला द्यायला हवा. मला एक साधं उत्तर द्यावं. अमित ठाकरे समजा निवडून आले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बरं का. अमित ठाकरे उद्या निवडून आले, समजा शिवसेनेला किंवा महाविकास आघाडीला किंवा महायुतीला, या दोघांना सरकार बनवण्यासाठी समजा एका आमदाराची गरज आहे, तर तुम्ही मला सांगावं, जे जे मला सांगतायत द्यायला पाहिजे पाठिंबा, त्यांनी मला ती गॅरंटी घेणार का, ते हमीपत्र घेणार का, की अमित ठाकरे महाविकास आघाडीला पाठिंबा देतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी? घेणार गॅरंटी? अमित ठाकरे नेमका पाठिंबा कोणाला देतील, फडणवीसांना की उद्धव साहेबांना? जर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनामध्ये क्लिअर कट असेल ना, क्लिअर कट, तर ह्या सगळ्या गोष्टींवर गमजा माराव्यात, नाहीतर तो विषय सोडून द्यावा. असो, मी माझ्या मुख्य विषयावर येतो. श्रीनिवास वनगा. ज्यावेळेस चिंतामण वनगांचं, त्यांच्या वडिलांचं निधन झालं, तो माणूस अतिशय साधा माणूस. चिंतामण वनगांविषयी माझ्या मनामध्ये 2,00,000% आदर आहे. 2,00,000. कालही होता, आजही आणि भविष्यातही राहील. त्यांची कारकीर्द संपूर्ण मी पाहिलेली आहे. भारतीय जनता पक्षाला पालघरमध्ये असेल संबंध, पालघर संबंध अगदी गुजरातच्या हद्दीपर्यंत वाढवण्यामध्ये चिंतामण वनगांचं योगदान फार मोठं आहे. हा माणूस कायम साधा राहिला. खिशात दमडी नसेल पण खासदार झाला हा माणूस, खिशात दमडी नाही. आणि परिवारही साधा होता, म्हणजे त्यावेळेसचा परिवार साधा होता. मग काही संगती लागल्या, असंगाशी संघ, तुम्ही समजू शकता ना मला काय सांगायचंय. पण हा माणूस कायम सायकलीवर प्रवास करणं, म्हणजे आपल्या मतदारसंघात देखील सायकलींवर प्रवास करणं, अगदी एसटी बसने प्रवास करणं, असा व्यक्ती. आणि ह्या व्यक्तीचा ज्यावेळेस मृत्यू झाला, भारतीय जनता पक्षाने ह्याच्या परिवाराला वाऱ्यावर सोडला. हा काही जास्त जुना इतिहास नाहीये, अगदी 5-6 वर्ष मागे जायचंय, जास्त जुनं नाही. त्यानंतर या चिंतामण वनगाने रडत रडत एक व्हिडिओ केला होता, म्हणजे मीडिया समोर एक व्हिडिओ केला होता. आणि कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने ह्यांना वाऱ्यावर सोडून दिला हे त्यांनी स्वतः सांगितलं. मोठी बातमी हाती येते राजकीय विश्वातून. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या नाराज कुटुंबियांनी भाजप विरोधात दंड थोपटले. चिंतामण वनगा यांच्या पत्नी आणि मुलगा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत. वनगा यांच्या निधनानंतर भाजपने आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वनगा कुटुंबीय करतायत. आणि आम्ही मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे वेळ मागितली, मात्र ती देण्यात आली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया.
जेव्हा अशी परिस्थिती होती की आमच्या भागात फक्त 2 मतं पडायची BJPची, तेव्हा आईचं आणि बाबांचं अशा परिस्थितीत BJPचं काम वाढवलं आणि आज आमच्यावर ही परिस्थिती येणं म्हणजे खूप, आणि आज आमचं म्हणणं तर ऐकून नाहीच घेत, परंतु आमच्या कार्यकर्त्यांचे देखील आज म्हणणं आहे की वनगाव कुटुंबाला एकदम वाऱ्यावर सोडू नये. तरी आम्ही आमचं म्हणणं मांडण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची देखील वेळ मागितली, त्यांना मेसेज केले, परंतु आम्हाला त्यांनी वेळ काही दिली नाही. आमच्या कुटुंबासारख्यावर अशी परिस्थिती येते तर सामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर काय परिस्थिती येईल, म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी सोडण्याचा विचार करत आहोत. व्हिडिओत श्रीनिवास वनगा म्हणाले, वनगा कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. त्यांना नीटसं बोलता देखील येत नाही, म्हणजे त्यांचं तेवढं भाषेवर प्रभुत्व नाही. पण जे काही ते अडखळत म्हणाले होते, काय म्हणाले होते पहा. वाऱ्यावर सोडू नका. मी दानवे आणि फडणवीसांची वेळ घेण्याचा प्रयत्न केला, पण मला वेळ दिली नाही. आता विचार करा, हेच दोघे मायलेक मातोश्रीवर रडत होते. म्हणजे हा जो त्यांचा व्हिडिओ आहे, हा मातोश्रीच्या प्रांगणात केलेला व्हिडिओ आहे. पण खरं सांगू शिवसैनिकांना, तुम्हाला मातोश्रीवर ज्या वेळेस यांचे हे मगरीचे अश्रू पाहिले ना, मगरीचे, मी आईविषयी म्हणणार नाही, त्या मातेविषयी माझा काही रोष नाही, पण ह्या माणसाविषयी, ह्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू हे मगरीचे अश्रू होते, मगरीचे अश्रू. आणि आमच्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा का कुणास ठाऊक ते मगरीचे अश्रू ओळखत नाहीत. मगरीचे अश्रू. त्यांनी या परिवाराकडे पाहिलं आणि या परिवाराला शब्द दिला, तुमच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. या वनगा कुटुंबियांना काय हे मगरीचे अश्रू त्यांनी तिथे ढाळले, मातोश्रीच्या प्रांगणात ढाळले, आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शब्दच दिला, थेट शब्द कसा पाळायचा हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून ठरवायचं. पहा तुम्ही, म्हणजे त्यांनी या दोघांना फक्त घेतलंच नाही, तर त्यांना शब्द देखील दिला, आणि तोही शब्द त्यांनी भर सभेमध्ये दिला. भर सभा लावली आणि भर सभेत शब्द दिला, श्रीनिवास मी तुम्हाला खासदार करेल. पहा ना शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमके काय म्हणाले होते. स्टेजवर सांगितलं, श्रीनिवास मी तुम्हाला खासदार करेल, तुमच्याकडे आता एवढा वेळ आहे, याच्यात चांगली तयारी करा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेला, म्हणजे वनगांना ज्यावेळेस शिवसेनेने उभा केला, तिथे जरी राजेंद्र गावित जिंकले असले भाजपाकडनं, गावितांना मला वाटतं 2,72,000चं मतदान झालं, आणि वनगांना आणि म्हणजे शिवसेनेला 2,43,000चं मतदान झालं. त्यानंतर बहुजन विकास आघाडी, हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी ही 2,22,000वर गेली, आणि काँग्रेस 47,000 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 71,000. म्हणजे श्रीनिवास वनगांनी टफ फाईट दिली तिथे. ज्या व्यक्तीला 2 शब्द तोंडातून काढता येत नव्हते, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी डोक्यावर हात ठेवला, आणि हा माणूस 2,43,000चं मतदान घेऊन तिथे दुसऱ्या नंबरवर राहिला. बघा, इथेच ही कहाणी संपत नाही. शब्द दिला, शब्द खरा करून दाखवला, मी तुम्हाला उमेदवारी देणार, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. बरं, चिंतामण वनगा खासदार कुणाचे होते, तर भारतीय जनता पक्षाचे होते. श्रीनिवास वनगाला उमेदवारी कोणी दिली, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी दिली. कसा शब्द जपायचा पहा. एवढं सगळं करून देखील ज्या वेळेस ते पडले, तरी देखील पुढच्या वेळेस त्यांनी ही पालघरची जागा स्वतःकडे घेतली, पण काही भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाल्यामुळे त्यांना ही जागा राजेंद्र गावितांना द्यावी लागली. मग राजेंद्र गावित शिवसेनेत येऊन राजेंद्र गावितांनी लढवली, पण तरी देखील श्रीनिवास वनगांना वाऱ्यावर सोडलं गेलं नाही. पालघर मधून आपल्या विद्यमान आमदारांना बाजूला करून यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर यांना निवडून देखील आणण्यात आलं. ज्या व्यक्तीला तोंडातून 2 शब्द बोलता येत नाही, खरं तर आमदारक्या खासदारक्या
ह्या भावनेच्या आधारावर न देता त्या खरं तर हुशार व्यक्तिमत्वांच्या हातात द्याव्यात, जेणेकरून त्या मतदारसंघांचा आणि विशेषतः पालघर हा आदिवासी पट्टा आहे, संपूर्ण अविकसित पट्टा म्हणता येईल, एकदम असं रुरल ग्रामीण, तिथे विकास होणं हे फार गरजेचं आहे. पण तरी देखील शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी शब्दाला जागले आणि हा आपला श्रीनिवास वनगा त्या भागाचा विकास करेल, त्यासाठी त्याला निवडून देखील दिला. म्हणजे आमदार केला. ज्या व्यक्तीला गावचा सरपंच होण्याची त्यांच्यामध्ये ती कुवत नव्हती, त्यांना आमदारकीला बसवला. आणि नंतर काय घडलं माहितीये शिवसैनिकांना तुम्हाला? हीच व्यक्ती गुवाहाटीला पहिल्या फ्लाईटने पळाली. बरं, गुवाहाटीला पहिल्या फ्लाईटने पळाली तर पळाली, त्यानंतर ह्या व्यक्तीने तिथे जाऊन कसला व्हिडिओ केलाय पाहायचाय तुम्हाला? जर हा व्हिडिओ पहा. जय महाराष्ट्र. मी श्रीनिवास चिंतामण वनगा, पालघर विधानसभा. मी आज गुवाहाटी इथे आलेला आहोत. मला कोणाचंही प्रेशर नाही. मी इथे आनंदात आहे. आज मी कोणाच्याही संपर्कात नाही आणि लवकरात लवकर मुंबई इथे मी परतणार आहे. गुवाहाटीत जाऊन टी शर्टवर उभा राहून हा काय म्हणतोय? मी आमदार श्रीनिवास वनगा, आमदार श्रीनिवास वनगा. वा रे वा, मला कोणाचाही प्रेशर नाही, मी इथे आनंदात आहे आणि मी मुंबईला लवकरच परतणार आहे. काय गरज आहे मुंबईला तुझी? आणि परतलास चांगल्या त्याच फ्लाईटने आता पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेस. विचार करा, हा कुठून येतो एवढा उन्माद? याला माज म्हणतात, माज. हा एवढा उन्माद कुठून येतो? त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. म्हणजे हा किती उन्माद हो. खरं तर हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यात जास्त संताप होतो. मी आणखी एक त्यांचा मी मागच्या 2-3 आंदोलनांमध्ये म्हणजे विधानसभेच्या बाहेर त्या पायऱ्यांवर ज्या वेळेस मातोश्रीच्या विरोधात घोषणाबाजी झाली, 50 खोके मातोश्री ओकेच्या घोषणा झाल्या, त्याच्यामध्ये तो बॅनर पकडून हा श्रीनिवास वनगा सगळ्यात पुढे उभा असायचा आणि हसत हसत मातोश्री ओकेच्या घोषणा द्यायचा. म्हणजे कर्मदरिद्रीपणा कशाला म्हणतात ना, कर्मदरिद्रीपणा तो ह्याला म्हणतात. आणि ज्यावेळेस कर्मदरिद्रीपणा केला जातो ना, त्यावेळेस नियती हा असा खेळ करते तुमच्या बाबतीत. ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्या आयुष्यात एवढ्या उंचीवर नेलं, त्या वडिलांची पुण्याई देखील तुम्हाला जपता आली नाही, वडिलांची पुण्याई. आणि त्या व्यक्ती म्हणजे बघा, चांगल्या व्यक्तीच्या बाबतीत केलेला घात हा आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजे विश्वासघात हा सगळ्यात मोठा अपराध मानला जातो. आणि याची शिक्षा ही आपल्या धर्मग्रंथांमध्ये सगळ्यात मोठी दिलेली आहे. विश्वासघात हा सगळ्यात मोठा घात मानला जातो. अगदी गोहत्येच्याही वरचा घात मानला जातो. हा गोहत्येच्याही वरचं हे पातक आहे विश्वासघात. ज्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तुम्हाला, तुमच्या मातोश्रीला, तुमचे अश्रू पाहून तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सर्वोच्च स्थानांवर नेलं, त्यांच्या बाबतीत हा असा घात केला. त्यानंतर एक ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बघा ना, माणसामध्ये परिवर्तन कसं झालं. मगाचा तो रडता व्हिडिओ पहा, त्यात त्यांचा अवतार पहा आणि आताचा हा व्हिडिओ पहा. यामध्ये अगदी बाईकवरून एंट्री केली जाते, मतदान केंद्राच्या बाहेर येतात, आपल्या मंडळींना घेऊन मतदानाला येतात. आणि गोष्टी कसल्या, वडोदरा हायवे झाला आहे, बुलेट ट्रेन होते. बघा बरं का, म्हणजे यांच्या तोंडी कुणाचे बोल आहेत पहा. वडोदरा हायवेचे, जिथे आदिवासींवर अत्याचार झाला. खरं तर त्या जमीन अधिग्रहणामध्ये, वडोदरा मुंबई हायवेच्या जमीन अधिग्रहणामध्ये कित्येक आदिवासींच्या बाबतीत अन्याय झालाय. त्यांचं हे गुणगान गातायत, बुलेट ट्रेनचं गुणगान गातायत. म्हणजे मगाचा तो व्हिडिओ आणि आताचा हा व्हिडिओ, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक तुम्हाला कळाला. म्हणजे सत्ता डोक्यात जाणं काय असतं ना, ते याला म्हणतात. जरा हा देखील एक व्हिडिओ पहा. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान आहे ते पार पडत आहे. आपण सध्या कवाडामध्ये आहोत आणि इथे आमदार जे श्रीनिवास वनगा आहेत ते मतदानासाठी आले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर कवाडा ग्रामपंचायत ही प्रतिष्ठेची आहे, कारण ह्या जिल्ह्यातील जे 2 आमदार आहेत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. आमदार विनोद निकोले हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहेत, तर श्रीनिवास वनगा हे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आहेत. अनेक म्हणजे खासदार होऊन गेले, आमदार होऊन गेले, परंतु त्यांच्या हातात कधीच ग्रामपंचायत आली नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता लोकांची मानसिकता बदललेली आहे. आता तुम्ही समोरून बघत असेल तर आमच्या गावातूनच
मुंबई बडोदा एक्सप्रेस हायवे जातो, बुलेट ट्रेन जाते आणि लोकांना विकास हवा. त्यामुळे यावेळेस सर्व राजकारण बाजूला ठेवून एक गाव पॅनल आणि गावाच्या बदलासाठी सर्व मतदार एकत्र आलेले आहेत आणि नक्कीच अनेक वर्षापासून जो इतिहास घडला नाही तो यावेळेस नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. ज्या व्यक्तीच्या तोंडून 2 शब्द फुटत नव्हते तो व्यक्ती हिंदुत्वाच्या वार्ता करू लागला. ज्यावेळेस काल परवाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होत होता शिवसेनेचा, त्यावेळेस मैदान महत्वाचं नाही, हिंदुत्वाचे विचार महत्वाचे आहेत. याला हिंदुत्वाचा ह तरी माहिती होता का? बरं, हिंदुत्व या शब्दाच्या व्याख्येवर जर त्याला 2 प्रश्न विचारले गेले असते तर ह्याची ततपप झाली असती. पण हा व्यक्ती ज्या वेळेस ते सुटाबुटातले कपडे घालून, ते कोट घालून ज्या वेळेस आझाद मैदानावर जात होता त्यावेळेस पहा ना काय गमजा मारत होता. जरा पहा, हा एकदा व्हिडिओ पहा. ज्या व्यक्तीच्या तोंडून 2 शब्द फुटत नव्हते तो व्यक्ती हिंदुत्वाच्या वार्ता करू लागला. ज्यावेळेस काल परवाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होत होता शिवसेनेचा, त्यावेळेस मैदान महत्वाचं नाही, हिंदुत्वाचे विचार महत्वाचे आहेत. याला हिंदुत्वाचा ह तरी माहिती होता का? बरं, हिंदुत्व या शब्दाच्या व्याख्येवर जर त्याला 2 प्रश्न विचारले गेले असते तर ह्याची ततपप झाली असती. पण हा व्यक्ती ज्या वेळेस ते सुटाबुटातले कपडे घालून, ते कोट घालून ज्या वेळेस आझाद मैदानावर जात होता त्यावेळेस पहा ना काय गमजा मारत होता. जरा पहा, हा एकदा व्हिडिओ पहा. शिवसैनिकामध्ये मोठा उत्साह आहे आणि खरी शिवसेना इथे कोण आहे ते तुम्हाला इथे दिसून आली असेल. कारण की जरी आम्हाला शिवाजी पार्क हे मैदान मिळालं नसेल तरी मैदानापेक्षा आम्हाला हिंदुत्वाचे विचार महत्त्वाचे आहेत आणि ते खरे हिंदुत्वाचे विचार घेऊन चालणारा आमचा नेता आहे तो माननीय एकनाथजी शिंदे आहे. साहेबांच्याच मनातले हिंदुत्वाचे विचार ऐकायला मिळणार आहेत. दसरा मेळाव्याची आमची जोरात तयारी आहे. दसरा मेळावा मुंबईमध्ये 2 प्रकारे होणार आहे. एक खरं हिंदुत्वाचे विचार आणि एक काहीसे हिंदुत्वाचे विचार तोडलेले असे दसरा मेळावा होणार आहे. परंतु आम्हाला आज अभिमानाने सांगू शकतो आम्हाला मैदान महत्त्वाचं नाही, हिंदुत्वाचे विचारधारा असणारी दसरा मेळावा आम्हाला पाहायचा आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात खूप इकडचे भाविक आतुरलेले आहेत आणि दसरा मेळाव्याला अतिशय वाजत गाजत धूमधडाक्यात आणि दसरा मेळावा शिंदे साहेबांचा हा एकदम ओकेमध्ये होणार आहे. श्रीनिवास वनगा म्हणतोय एकदम ओके मध्ये दसरा मेळावा होणार आहे. काय एकदम ओके मध्ये? एकदम ओके मध्ये कार्यक्रम झालाय श्रीनिवास वनगा तुमचा. ती वडोदरा मुंबई हायवे, ते बुलेट ट्रेन, अगदी त्याच सुसाट वेगाने तुम्ही पुन्हा येऊन घरात बसलेला आहात. अगदी त्याच सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस वडिलांचं निधन झालं होतं त्यावेळेस तुमची जी परिस्थिती होती अगदी त्याच परिस्थितीत तुम्ही पुन्हा आलेला आहात. साधा ग्रामपंचायतीचं सरपंच होऊन दाखवावं वनगांनी, असो तोही भाग नाही. या वनगांचे अनेक पराक्रम मधल्या काळात आपण पाहिले. एक डान्स मागे चांगलाच व्हायरल झाला होता. म्हणजे मतदारसंघात कामं किती केली माहिती नाही, पण हा डान्स सगळ्या सोशल मीडियाने नक्कीच पाहिला असेल. तुम्ही देखील पहा. मधल्या काळात आणखी एक किस्सा घडला होता. कुणाला तरी आपलं सोशल मीडिया हाताळायला दिलं आणि त्या व्यक्तीने काय केलं, काय पराक्रम केला पहा. अगदी योग्य काम केलं त्या व्यक्तीने. ज्यांनी कुणी यांचा सोशल मीडिया हाताळला होता, बरेच जण म्हणतात ते चॅनल हॅक झालं होतं, त्यांचं फेसबुक पेज हॅक झालं होतं, पण यांच्या सोशल मीडिया पोस्टवरनं एक पोस्ट पडली आणि लोक म्हणाले अगदी योग्य बोललात, अगदी बरोबर बोललात. सगळ्यांनी थंब ठोकले होते, लाईक ठोकले होते. काय पोस्ट होती तुम्हाला पाहिजे ती? जरा ही पोस्ट पहा. यांच्या स्वतःच्या फेसबुक पेजवरनं झालेली ही अधिकृत पोस्ट, एका आमदाराच्या फेसबुक पेजवरची ही अधिकृत पोस्ट. जरा पहा. मात्र आज सोशल मीडियावर एक अजबच प्रकार पाहायला मिळाला. तो म्हणजे एका बंडखोर आमदाराच्या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांच्याच निषेधाची पोस्ट पडली.
तर बघा, हा आहे शिवसेनेच्या बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांचा अधिकृत फेसबुक पेज आणि त्यावरची ही पोस्ट. आता ती पोस्ट काय ते पाहू. शिवसेना आणि कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर निवडून येऊन सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी करणारा, सामान्य जनतेसोबत लबाडी करणारा स्वार्थी श्रीनिवास, तू गद्दार आहेस, गद्दार. स्वतःच्या वॉलवर स्वतःलाच गद्दार म्हणल्याने अनेक जण ही पोस्ट पाहून बुचकळ्यात पडले. त्यामुळे आता ही पोस्ट स्वतः वनगा यांनी केली आहे की त्यांचा अकाउंट हॅक झालाय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पोस्ट मध्ये यांनी काय लिहिलंय माहितीये? शिवसेनेच्या जीवावर निवडून येऊन सुद्धा शिवसेनेसोबत बंडखोरी करणारा, सामान्य जनतेसोबत लबाडी करणारा स्वार्थी श्रीनिवास, तू गद्दार आहेस, गद्दार. हे पोस्ट मध्ये लिहिलं होतं आणि एक स्टॅम्प मारला होता गद्दारीचा. बरोबर, ती पोस्ट देखील आज खरी ठरली. नियती कसा सुडोगवते ना हे पहा, नक्की पहा. बरं, मागे कुणीच तरी लोकसभेमध्ये कुठल्या तरी खासदाराच्या प्रचारामध्ये गेले होते. तिथे खासदारांचं नाव हेमंत सावरा असताना, म्हणजे ह्यांना ज्यांचा प्रचार करायचा होता त्यांचं नाव हेमंत सावरा असताना नाव घेतायत विष्णू सावरा. कशाला प्रचार करताय? जे काही असेल ते. पण ह्या असल्या माणसांना आता काय प्रोटोकॉलचा भाग असतो, काही ठिकाणी आमदार बोलवावं लागतं. पण हे आमदार असले ज्यांना ज्याचा प्रचार करतायत त्याचं नाव माहिती असे ना, हेमंत सावरा की विष्णू सावरा, हा देखील एकदा व्हिडिओ पहा. लोकसभेचे उमेदवार डॉक्टर विष्णू सावरा यांच्या प्रचारार्थ डॉक्टर हेमंत सावरा यांच्या मला खरं तर नवल वाटतं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या व्यक्तीसाठी भारतीय जनता पक्षाशी अगदी युती तुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. युती पालघरच्या जागेवरनं तुटणार इथपर्यंत परिस्थिती येऊन ठेपली होती. त्यानंतर शिवसेनेला पालघरची जागा ही देण्यात आली. उमेदवार जरी भाजपाचा असला तरी पालघरची जागा शिवसेनेने त्यावेळेस इरेला पेटून घेतली होती. हे देखील तितकंच सत्य. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी, ज्या व्यक्तीसाठी हे सगळं केलं गेलं, त्या व्यक्तीने आज शिवसेनेला काय फळ दिलं, या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर आहेत. हे दाखवणं मला का महत्वाचं वाटतं शिवसैनिकांनो? गद्दारीचा अंजाम हा असाच असणार. तकदीर म्हणतात ना, तकदीर. ही गद्दारांची तकदीर ही अशीच लिहिली जाणार. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. तुर्तास 2 गद्दारांचा कार्यक्रम नियतीने लावलाय. असे अनेक गद्दारांचे कार्यक्रम महाराष्ट्राचे शिवसैनिक आणि महाराष्ट्राची ही सुज्ञ जनता नक्कीच घेईल. इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.